पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। विरोधी पक्षात बसून जनतेचा आवाज बुलंद करणार एमआयएमचे इर्शाद जहागीरदार। महानगरपालिकेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून एमआयएमनं दुसऱ्या क्रमांकावर आपली ताकद सिद्ध केली आहे। भाजपकडून सत्ता स्थापन केली जाणार असली तरी एमआयएम विरोधी पक्षात बसून पुढील 5 वर्ष जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक भूमिका घेणार असल्याची स्पष्ट भूमिका एमआयएमचे नेते इर्शाद जहागीरदार यांनी मांडली आहे। निकालानंतर प्रतिक्रिया देताना जहागीरदार म्हणाले की सत्ताधाऱ्यांवर लोकशाही मार्गाने अंकुश ठेवणं हे विरोधी पक्षाचं कर्तव्य आहे। सभागृहात तसेच सभागृहाबाहेरही आम्ही जनतेचा आवाज सातत्यानं उठवत राहू। त्यांनी पुढे स्पष्ट केलंय की विकास कामासाठी सर्व प्रभागांना समान निधी मिळावा तसेच कामांचा दर्जा उत्कृष्ट राहावा हाच एमआयएमचा मुख्य अजेंडा असेल। महानगरपालिकेत भाजपकडे संख्याबळ असलं तरी एमआयएम मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नागरिकांच्या मूलभूत समस्या पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि नागरी सुविधा यांसह विकास कामांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी एमआयएम सातत्यानं आवाज उठवेल असंही त्यांनी ठामपणे सांगितले। एकूणच सत्तेत भाजप आणि विरोधी बाकांवर एमआयएम अशी स्पष्ट राजकीय मांडणी पुढील 5 वर्ष धुळे महानगरपालिकेत पाहायला मिळणार असून लोकहिताच्या मुद्द्यावर संघर्ष अटळ असल्याचा संकेत या प्रतिक्रियेतून मिळत आहेत। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। सर्वप्रथम एमआयएम पार्टी धुळे महापालिकेत दुसरा नंबरचा पक्ष ठरलाय। याचं श्रेय मी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी साहेब, अकबरुद्दीन ओवैसी साहेब, इम्तियाज जलील साहेब यांना देतो। जे आमच्या हैदराबादवरून आमदार आले, माजिद हुसेन साहेब, हुसैनी पासा साहेब, सोहेल कादरी साहेब, मोहम्मद नसरुद्दीन साहेब यांनी जे इथं अथक परिश्रम घेतले 10 दिवस, त्यामुळे हे फळ आज आम्हाला बघायला भेटलंय। मी धुळे शहराची जनता व एमआयएमवर प्रेम करणारे सर्व लोकांचं पण विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला धुळे महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावण्यासाठी आम्हाला संधी दिली। हे आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एक विश्वास देऊ इच्छितो धुळेच्या जनतेला की आम्ही विरोधी पक्षात भक्कमपणे जनतेची आवाज उठवायचं काम करू। ते सभागृहात असू या किंवा रस्त्यावरची लढाई असू दे, एमआयएम पार्टी धुळे शहराची ही लढाई भक्कमपणे लढणार आहे। आमचा एजेंडा हे राहणार आहे की 19 प्रभागात समान विकास निधीचं वाटप आणि कोणत्याही विकास कामात भ्रष्टाचार न होता क्वालिटी विकास कामं होणे, ज्यामुळे त्याचा एंड ऑफ द यूज फायदा जनतेला व्हायला पाहिजे, ह्याच्याकडं आमचं विशेष लक्ष राहणार आहे। आणि एमआयएम पार्टी धुळ्याची जनतेची लढाई लढण हे मी आपल्या माध्यमातून विश्वास देतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा